बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शिवसेनेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात सध्या ठाकरे गटासाठी ॲडव्होकेट कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत। त्यांच्या युक्तिवादावर आधारित आत्तापासूनच राजकीय तर्क काढले जात आहेत। मात्र हा युक्तिवाद म्हणजे न्यायालयाचा अंतिम निकाल नव्हे असं स्पष्ट मत विधानसभेचे सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं। विधानसभा सभापती या नात्यानं आपण दिलेला निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आहे असा निर्वाळाही ॲडव्होकेट नार्वेकर यांनी दिलाय। खासदार संजय राऊत आणि राहुल गांधी यांनी आता तरी राजकीय परिपक्वता दाखवावी अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार राऊत यांची प्रत्येक गोष्टीतील अतिघाई ठाकरे गटाच्या मुळावर उठली आहे असा टोलाही नार्वेकर यांनी लगावला। 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला। या निकालात शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना असल्याचं घोषित करत त्यांनी शिंदे गटाच्या सर्व 16 आमदारांना पात्र ठरवलं। तर निवडणूक आयोगानंही हाच निकाल कायम ठेवलाय। त्याच्या विरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। ठाकरे गटाच्या बाजूने ॲडव्होकेट कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत। यामध्ये त्यांच्या युक्तिवादावर आधारित अनेक राजकीय तर्क लढवण्यात येत आहेत। यात सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे। आज नार्वेकर कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते। श्री अंबाबाई देवी दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। ठाकरे गटाकडून होत असलेला युक्तिवाद म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल नव्हे असं ठाम मत ॲडव्होकेट नार्वेकर यांनी व्यक्त केलंय। ज्या लोकांना माझ्या निर्णयाशी जे सहमत नव्हते त्यांनी याचिका दाखल जर केली असेल किंवा इलेक्शन कमिशनच्या निर्णयाशी जर ते सहमत नसतील आणि त्यांनी जर या संदर्भातली याचिका दाखल केली असेल तर त्या संदर्भातला युक्तिवाद करणं हा त्यांचा अधिकार आहे। आणि त्यामुळे युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असं नव्हे। त्यांनी त्यांचा युक्तिवाद केलेला आहे। दुसरी बाजू त्यांचा युक्तिवाद करतील आणि सगळ्या परिस्थितीचे आणि फॅक्ट्सची दखल घेता सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल। विधानसभा सभापती या नात्यानं आपण दिलेला निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारा आहे असा निर्वाळाही ॲडव्होकेट नार्वेकर यांनी दिलाय। माझ्या मते तो अत्यंत शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टने दिलेल्या निकषाच्या अनुषंगाने दिलेला हा निर्णय आहे। त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्यावरती अंतिम निर्णय देत नाही त्यावरती कोणतेही भाष्य करणं सबज्युडिस मॅटरवरती हे संविधानिक पदावर मी आहे, माझ्याकडनं तर मुळीच हे शोभणारं काम होणार नाही, अशोभनीय होईल। त्यामुळे मला वाटतं या अपात्रतेच्या विषयात सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडल्यानंतर जर का विधिमंडळ सचिवालयाने जे कार्य केलं असेल त्या संदर्भातली सगळी माहिती सुप्रीम कोर्टाकडे आहे। त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळात योग्यरित्या ह्याच्यावरती निर्णय होईल। सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागण्या अगोदरच खासदार संजय राऊत यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवून टाका, ते कोणत्याही गटाला देऊ नका असं वक्तव्य केलंय। या वक्तव्याचाही ॲडव्होकेट नार्वेकर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतलाय। खासदार राऊत यांची प्रत्येक गोष्टीतील अतिघाई ठाकरे गटाच्या मुळावर उठली आहे असा टोलाही नार्वेकर यांनी लगावला। संजय राऊतांना नेहमीच सगळ्या गोष्टींची घाई असते। ही घाईच आज त्यांना आणि त्यांच्या पक्षाला या परिस्थितीत आणलं आहे, या घाईनीच। आणि त्यामुळे अजून एका बाजूचा युक्तिवाद झाला आहे, दुसऱ्या बाजूनी सुरुवातही केली नाही आहे। तुम्ही निकाल पण देऊन टाकलात का? संजय राऊतांनी आत्ता तरी शहाणा माणूस तो असतो जो आपल्या चुकांमधून शिकतो। संजय राऊतांनी किमान आता तरी आपल्या अतिघाईच्या स्वभावामुळे स्वतःचं पक्षाचं आणि पक्ष नेतृत्वाचं काय नुकसान केलं आहे याची जाणीव ठेवावी। देशातील विद्यार्थ्यांची बाजू घेऊन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी मैदानात उतरले आहेत। लोकशाहीत आंदोलनं करणं चुकीचं नाही, मात्र यातून कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची दक्षता सर्वांनीच घ्यायला हवी। लोकसभेत काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या खासदार राहुल गांधी यांनीही राजकीय परिपक्वता आता दाखवायलाच हवी असं नार्वेकर यांनी नमूद केलंय।